सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। या दोन्ही जिल्ह्यातील 16 साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची तब्बल 300 कोटी रुपयांची थकबाकी अद्याप दिलेली नाही। यामुळे या कारखानदारांना साखर आयुक्त कार्यालयात सुनावणीसाठी बोलावण्यात आलं आहे। सोलापूर विभागाचे प्रादेशिक सहसंचालक प्रकाश अष्टेकर यांनी संबंधित कारखान्यांना नोटीस पाठवली आहे। कारखान्यांना बँकेत तारण ठेवलेला साखर साठा, जंगम आणि स्थावर मालमत्तेची माहिती घेऊन 13 तारखेला पुणे येथे हजर राहण्याचे आदेश दिले आहेत। भैरवनाथ शुगर वर्क्स, माढा लोकनेते बाबूराव अण्णा पाटील ॲग्रो इंडस्ट्रीज मोहोळ, आवताडे शुगर्स लिमिटेड मंगळवेढा, धाराशिव शुगर लिमिटेड सांगोला, इंद्रेश्वर शुगर मिल्स बार्शी, जकराया शुगर लिमिटेड मोहोळ, लोकमंगल ॲग्रो इंडस्ट्रीज उत्तर सोलापूर, सिद्धनाथ शुगर मिल्स उत्तर सोलापूर, विठ्ठल सहकारी साखर कारखाना पंढरपूर असे नोटिसा पाठवण्यात आलेल्या कारखान्यांची नावे आहेत। दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील 4 साखर कारखान्यांनी परवानगीशिवाय 2025चा ऊस गाळप केल्याचे उघडकीस आले। त्यांना साखर आयुक्त डॉक्टर कुणाल खेमणार यांनी 20.32 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे। संत दामाजी सहकारी साखर कारखाना मंगळवेढा, गोकुळ शुगर अक्कलकोट, भीमा सहकारी साखर कारखाना मोहोळ, मातोश्री लक्ष्मी शुगर अक्कलकोट अशी दंड आकारण्यात आलेल्या कारखान्यांची नावे आहेत। या कारखान्यांना पुढील 7 दिवसात दंड भरावा लागेल, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल असा इशारा साखर आयुक्तांनी दिला आहे।